नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल मॅथ्स अकॅडमी बाय सुधीर मध्ये, जिथे तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळेल साध्या सोप्या सरळ मराठी भाषेमध्ये. सो मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण स्टडी करणार आहोत नॉन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन जर एक्झाम मध्ये आलं तर ते कसं रिड्यूस करायचं एक्झॅक्ट डिफरन्शियल मध्ये आणि कसं त्याचं सोल्युशन कॅल्क्युलेट करायचं, आणि त्याच्यावरचं एक बोर्ड एक्झाम्पल जे खूप महत्वाचं आहे ते आपण आज स्टडी करणार आहे. सो पहिल्यांदा आपण बघूया नॉन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन कसं रिड्यूस करायचं एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन मध्ये. सो त्याच्यासाठी एक सिंपल स्टेप आहे. कुठलंही नॉन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनला एक्झॅक्ट करायचं असेल तर काय करायचं आहे, त्या दिलेल्या नॉन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनला आपल्याला इंटिग्रेटिंग फॅक्टर मल्टिप्लाय करायचा आहे. मग आता हा इंटिग्रेटिंग फॅक्टर कसा कॅल्क्युलेट करायचा नॉन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन एक्झॅक्ट करण्यासाठी, त्याचे 4 रूल्स आपल्याला बघायचे आहेत. सो पहिला रूल आहे, जर दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन नॉन एक्झॅक्ट असेल, आता एम डी एक्स प्लस एन डी वाय इक्वल टू 0 हा आपला फॉर्म आहे एक्झॅक्ट डिफरन्शियलचा. ठीक आहे, हे जर नॉन एक्झॅक्ट आलं आणि होमोजिनियस असेल, सो जर दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन नॉन एक्झॅक्ट आणि होमोजिनियस असेल तर हा पहिला रूल आपण यूज करणार आहे. आता होमोजिनियस इक्वेशन म्हणजे हे कसं आयडेंटिफाय करायचं, तर ज्या इक्वेशन मध्ये प्रत्येक टर्मची डिग्री सेम असते त्या डिफरन्शियल इक्वेशनला काय म्हणायचं, होमोजिनियस इक्वेशन. ठीक आहे, लक्षात आलंय. सो दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन जर नॉन एक्झॅक्ट असेल आणि होमोजिनियस असेल तर हा आपण पहिला रूल यूज करायचा आहे. नॉन एक्झॅक्ट कधी असतं आपल्याला माहिती आहे, जर पार्शियल डेरिव्हेटिव्ह डेल एम बाय डेल वाय आणि डेल एन बाय डेल एक्स हे दोन्ही काय यायला पाहिजेत, वेगवेगळे यायला पाहिजेत. जर डेल एम बाय डेल वाय आणि डेल एन बाय डेल एक्स या दोन पार्शियल डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू वेगळी येत असेल तर डिफरन्शियल इक्वेशन काय असतं, नॉन एक्झॅक्ट असतं. आणि होमोजिनियस म्हणजे काय, त्या इक्वेशन मधल्या प्रत्येक टर्मची डिग्री सेम पाहिजे. ठीक आहे, बघूया मग आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना. मग आता असं जर आलं तर इंटिग्रेटिंग फॅक्टर काय असतो. सो इंटिग्रेटिंग फॅक्टर कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला आहे 1/mx प्लस एन वाय. एम म्हणजे काय, दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशन मधला dx चा कोइफिशियंट, आणि एन म्हणजे काय, दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशन मधल्या dy चा कोइफिशियंट. ठीक आहे, सो इंटिग्रेटिंग फॅक्टर काय आहे, 1/mx प्लस एन वाय. ओके, आता सेकंड रूल काय बघा, जर दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन नॉन एक्झॅक्ट असेल आणि ते होमोजिनियस नसणारच आहे पण एका वेगळ्या फॉर्म मध्ये असेल, कुठल्या फॉर्म मध्ये, एफ ऑफ एक्स वाय वाय dx प्लस जी ऑफ एक्स वाय एक्स dx, म्हणजे पहिल्या फंक्शनला y ने मल्टिप्लाय केलं असेल आणि दुसऱ्या फंक्शनला x ने मल्टिप्लाय केलं असेल, असा जर फॉर्म आला आणि दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन नॉन एक्झॅक्ट असेल तर त्याचा इंटिग्रेटिंग फॅक्टर कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला आहे 1/mx मायनस एन वाय. होमोजिनियस असेल आणि नॉन एक्झॅक्ट असेल तर 1/mx प्लस एन वाय. नॉन एक्झॅक्ट असेल, नॉन होमोजिनियस असेल आणि या फॉर्म मध्ये असेल, म्हणजे पहिल्या टर्मला y ने मल्टिप्लाय केला असेल आणि दुसऱ्या टर्मला x ने मल्टिप्लाय केला असेल, तर इंटिग्रेटिंग फॅक्टर कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला काय, 1/mx मायनस एन वाय. ठीक आहे, हा झाला सेकंड रूल. तर थर्ड रूल, जर दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन नॉन एक्झॅक्ट असेल आणि जर आपण एक फॅक्टर सोडवला, आता हे होमोजिनियस पण नाहीये, या फॉर्म मध्ये पण नाहीये, मग त्या केसमध्ये काय करायचं, आपल्याला हा फॉर्म्युला सोडवायचा आहे. सिंपल फॉर्म्युला आहे, डेल एम बाय डेल वाय मायनस डेल एन बाय डेल एक्स, याला डिवाइड करायचं एन. आता जर या फॅक्टरचं आन्सर, हे जर मी फॅक्टर सोडवला आणि त्याचा आन्सर जर एक्स मधलं फंक्शन येत असेल, फक्त एक्स मधलं फंक्शन येत असेल, तर त्या डिफरन्शियल इक्वेशनला नॉन एक्झॅक्ट वरून एक्झॅक्ट करायचं असेल तर इंटिग्रेटिंग फॅक्टरचा फॉर्म्युला आहे ई रेस टू इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डीएक्स. हा जो एफ ऑफ एक्स येणार आहे त्याचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे ईच्या पॉवर मध्ये. ठीक आहे, फॅक्टरचा फॉर्म्युला लक्षात ठेवा, डेल एम बाय डेल वाय मायनस डेल एन बाय डेल एक्स अपॉन एन. हे जर सोडवलं
आणि त्यांचं आन्सर एक्स मधलं फंक्शन आलं, फक्त एक्स मधलं फंक्शन आलं, तर इंटिग्रेटिंग फॅक्टर घ्यायचा ई रेस टू इंटिग्रेशन तो एफ ऑफ एक्स डीएक्स. ठीक आहे. आणि चौथा रूल आहे, जर हा पण फॉर्म्युला येत नसेल, म्हणजे ह्या फॅक्टरचा आन्सर जर एक्स मधलं फंक्शन येत नसेल तर काय करायचं. सो चौथा रूल. ओके. मग आता दुसरा फॅक्टर आपण चेक करणार. फक्त हे उलट करा, म्हणजे डेल एम बाय डेल वायच्या जागी काय घेणार, डेल एन बाय डेल एक्स. डेल एन बाय डेल एक्सच्या जागी काय घेणार, डेल एम बाय डेल वाय. आणि एन एनच्या जागी उलटा करा, एनच्या जागी काय घेणार, एम. हा फॅक्टर सोडवायचा. ठीक आहे. सो डेल एन बाय डेल एक्स मायनस डेल एम बाय डेल वाय अपॉन एम हा सोडवला आणि त्याचा आन्सर जर वाय मधलं फंक्शन आलं फक्त, हे लक्षात ठेवा, जर या फॅक्टरला येत नसेल एक्स मधलं फंक्शन तर काय करायचं, उलट करायचं. सरळ सरळ सगळ्या टर्म बदलायच्या, म्हणजे डेल एम बाय डेल वायच्या जागी डेल एन बाय डेल एक्स मायनस डेल एन बाय डेल एक्सच्या जागी डेल एम बाय डेल वाय आणि एनच्या जागी एम. आणि त्याचा आन्सर चेक करायचं काय येतंय, वाय मधलं फंक्शन जर येत असेल तर त्याचा इंटिग्रेटिंग फॅक्टर काय असेल, तुमच्या लक्षात आलं असेल. जर एक्स मधलं फंक्शन आलं तर काय लिहितो, ई रेस टू इंटिग्रेशन एफ डी एक्स. वाय मधलं फंक्शन आलं तर काय लिहिणार, ई रेस टू इंटिग्रेशन एफ ऑफ वाय डी वाय. ठीक आहे. हे 4 रूल आहेत इंटिग्रेटिंग फॅक्टर कॅल्क्युलेट करायचे. कशासाठी, नॉन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन एक्झॅक्टला चेंज करण्यासाठी. काय करायचं असतं, तो जो काही इंटिग्रेटिंग फॅक्टर येईल तो दिलेल्या इक्वेशनला मल्टिप्लाय करायचा असतो. ठीक आहे. सो मग आता आपण एक एक्झाम्पल सोडूया नॉन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनचं, जे बोर्ड एक्झाम मध्ये बऱ्याच वेळेला विचार. सो सॉल्व एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर डीएक्स मायनस एक्स वाय डी वाय इक्वल टू 0. बघा बोर्ड एक्झाम मध्ये 3 वेळेला विचारले 6 मार्कासाठी. सो पहिल्यांदा काय करूया, दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन लिहून घेऊया. आता हे डिफरन्शियल इक्वेशन कुठल्या फॉर्म मध्ये दिसते मला आयडेंटिफाय इझिली होते, एम डी एक्स प्लस एन डी वाय इक्वल टू 0. मग आता चान्सेस काय आहेत, हे एकतर एक्झॅक्ट असू शकतं किंवा नॉन एक्झॅक्ट असू शकतं. आणि हे ठरवण्यासाठी आपल्याला फॉर्मॅट माहिती आहे काय असायला पाहिजे, डेल एम बाय डेल वाय आणि डेल एन बाय डेल एक्स याची व्हॅल्यू आपल्याला चेक करायला लागते. ती जर इक्वल आली तर आपण काय म्हणतो, डिफरन्शियल इक्वेशन एक्झॅक्ट आहे. आणि ही जर व्हॅल्यू डिफरंट आली तर काय म्हणतो, हे डिफरन्शियल इक्वेशन नॉन एक्झॅक्ट आहे. ठीक आहे. मग नॉन एक्झॅक्ट आलं तर आपण काय करायचं आताच बघितलंय. ठीक आहे. ओके. मग आता हे दोन्ही पार्शियल डेरिव्हेटिव्ह पहिल्यांदा आपण सोडवून घेऊया. ओके. सो कम्पेअर करतो आपल्या स्टँडर्ड फॉर्मशी, एम डी एक्स प्लस एन डी वाय इक्वल टू 0. सो मला एम ची व्हॅल्यू काय मिळेल, डीएक्स सोबत जो आहे तो डीएक्स सोबत कोण आहे बघा, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. सो एम ची व्हॅल्यू आली एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. देन एन ची व्हॅल्यू, एन म्हणजे काय, वाय सोबत जो आहे तो, वाय सोबत कोण आहे, मायनस एक्स वाय, साईन घ्यायला विसरायचं नाही. डी वाय सोबत जो आहे तो म्हणजे एन कोण आहे, मायनस एक्स वाय. ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला, एम डिफरन्शिएट करायचं आहे कोणासोबत, वाय सोबत. सो काय लिहिणार, डेल बाय डेल वाय ऑफ एम, पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे. सो डेल बाय डेल वाय इक्वल टू डेल बाय डेल वाय ऑफ राईट हँड साइड, काय राईट हँड साइड, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. म्हणजे याचा अर्थ काय, फक्त वायच्या टर्म्सचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, बाकीच्या सगळ्या टर्म कॉन्स्टंट ट्रीट करायच्या. ठीक आहे. सो हे पार्शियल डेरिव्हेटिव्ह व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे. मग आता बघा, एमचं पार्शियल डेरिव्हेटिव्ह वाय सोबत कुठल्या सिम्बॉलने डिनोट करतो आपण, डेल एम बाय डेल वाय इक्वल टू. आता राईट हँड साइडच्या डेरिव्हेटिव्ह मध्ये काय दिसते, ऍडिशन दिसते. मग ऍडिशन आल्यावरती आपण काय करतो, प्रत्येकाचं डेरिव्हेटिव्ह सेपरेटली घेतो. पण कोणाचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, वायच्या टर्म्सचं. मग आता बघा, पहिल्या टर्म मध्ये वायची टर्म आहे का, नाही. म्हणजे हा काय झाला, कॉन्स्टंट झाला. आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, 0. प्लस दुसऱ्या टर्म मध्ये वायची टर्म आहे का, आहे. कुठली आहे, वाय स्क्वेअर. म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायला पाहिजे. वाय स्क्वेअर हे कुठलं फंक्शन आहे, पॉवर फंक्शन आहे. आणि पॉवर फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, ती पॉवर ऍज इट इज इंटू बेस आणि रेस टू काय लिहितो, ती पॉवर -1. ठीक आहे. मग वाय स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, 2 इंटू वाय. ओके. पॉवर ऍज इट इज इंटू बेस वाय आणि रेस टू पॉवर -1. 2 - 1 म्हणजे काय, 1. 1 लिहिलं नाही तरी
चालतोय. सो वाय स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2y. ठीक आहे. सो डेल एम बाय डेल वाय इक्वल टू 0 प्लस 2y म्हणजे काय 2y. ठीक आहे. सो डेल एम बाय डेल वाय मिळाला. आता काय करणार आपण डेल एन बाय डेल एक्स कसा ऑब्टेन करायचा, दिलेला एन पार्शियली डिफरन्शिएट करायचा विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता हा एन आपल्याला एक्स सोबत पार्शियल डेरिव्हेटिव्ह घ्यायचा म्हणजे काय करायचं एन मधल्या एक्स असणाऱ्या टर्म डिफरन्शिएट करायच्या, एक्स नसणाऱ्या टर्म काय कन्सिडर करायच्या कॉन्स्टंट कन्सिडर करायच्या. ठीक आहे. सो आता काय करणार आपण एक्स सोबत डिफरन्शिएट करतोय. सो काय येणार डेल बाय डेल एक्स हा ऑपरेटर कोणाचं एनचं इक्वल टू सेम राईटला पण डेल बाय डेल एक्स कोणाचं राईट हँड साइड मायनस एक्स वाय. आता एन चं पार्शियल डेरिव्हेटिव्ह एक्स सोबत कुठल्या सिम्बॉलने डिनोट करतो डेल एन बाय डेल एक्स इक्वल टू. आता राईट हँड साइडचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं ऍडिशन सबट्रॅक्शन काही नाही आहे, एक सिंगल टर्म आहे. आपल्याला डेरिव्हेटिव्ह कोणाचं घ्यायचं एक्स असणाऱ्या टर्म्सचं, एक्सच्या टर्म्सचं. याच्यामध्ये एक्स मधली टर्म आहे का, आहे कुठली आहे एक्स. पण एक्स सोडून अजून काहीतरी दिसतंय, काय दिसतंय मला एक्स सोडून मायनस वाय. मग हा काय आहे कॉन्स्टंट. आपल्याला माहिती आहे कॉन्स्टंट आणि फंक्शन आलं तर आपण काय करतो जो काही कॉन्स्टंट आहे तो डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहितो. कॉन्स्टंट कोण आहे मायनस वाय, डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. मग डेरिव्हेटिव्ह कोणाचं घेणार फक्त एक्स मधल्या टर्म्सचं. मग एक्स मधली टर्म कुठली आहे एक्सच आहे आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह एक्स सोबत काय असतं 1. ठीक आहे. सो सिंपल डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले असतात. सो डेल एन बाय डेल एक्स इक्वल टू काय मिळाला मायनस वाय इंटू 1 मायनस वाय. मग आता चेक करा दोन्ही पार्शियल डेरिव्हेटिव्ह सेम आलेत का डिफरंट आलेत. डेल एन बाय डेल वाय ची व्हॅल्यू आहे 2y आणि डेल एन बाय डेल एक्स ची व्हॅल्यू आहे मायनस वाय. म्हणजे हे दोन्ही पार्शियल डेरिव्हेटिव्ह काय आलेत डिफरंट आलेत. मग आपल्याला माहिती आहे जर दोन्ही पार्शियल डेरिव्हेटिव्ह वेगवेगळे आले तर आपण काय म्हणतो ते गिव्हन डिफरन्शियल इक्वेशन नॉन एक्झॅक्ट आहे. मग आता नॉन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन सोडवायचे कसे आपण आत्ताच बघितलं. काय करायचं असतं त्या नॉन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनला एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन करायचं असतं. कसं त्याला मल्टिप्लाय करायचा असतो इंटिग्रेटिंग फॅक्टर. आता हा इंटिग्रेटिंग फॅक्टर ठरवायचा आपल्याकडे 4 रूल आहेत. ओके. मग पहिला रूल अप्लाय होतोय का बघूया. काय पहिला रूल, जर डिफरन्शियल इक्वेशन होमोजिनियस असेल तर काय इंटिग्रेटिंग फॅक्टर 1/mx प्लस ny. होमोजिनियस म्हणजे काय प्रत्येक टर्मची डिग्री सेम पाहिजे. चेक करूया. आता हे डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला दिले एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर डीएक्स मायनस एक्स वाय डी वाय इक्वल टू 0. याच्यामधल्या प्रत्येक टर्मची डिग्री चेक करूया. सो पहिली टर्म आहे एक्स स्क्वेअर, याची डिग्री काय आहे 2. डिग्री म्हणजे काय त्या टर्म मध्ये असणाऱ्या व्हेरिएबल्सच्या पॉवरची ऍडिशन. मग आता इथं एकच टर्म आहे एक्स आणि त्याची पॉवर काय 2. ओके. पहिल्याची डिग्री आहे 2. दुसरी टर्म बघा कुठली आहे वाय स्क्वेअर, याच्या पण एकच व्हेरिएबल आहे सो त्याची पॉवर काय 2. सो दुसऱ्या टर्मची पण डिग्री आहे 2. ओके. आता तिसरी टर्म कुठली आहे मायनस एक्स वाय. मग मी मगाशी सांगितलं कशी फाइंड आउट करायची टर्मची डिग्री त्याच्यामध्ये असणाऱ्या व्हेरिएबल्सच्या पॉवरची ऍडिशन. सो आता इथं एक्स ची पॉवर आहे 1, इथं पण वाय ची पॉवर आहे 1 आणि त्या दोन्ही पॉवरची ऍडिशन घेतली 1 प्लस 1 तर किती येते 2 येते. म्हणजे काय दिसतंय मला इथं काय आयडेंटिफाय होते या दिलेल्या इक्वेशन मधल्या प्रत्येक टर्मची डिग्री सेम येते. मग असं जर असेल तर त्याला आपण काय म्हणतो होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. सो हे जे दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन आहे ते काय आहे होमोजिनियस आहे ऑफ डिग्री 2 कारण प्रत्येक टर्मची डिग्री किती आहे 2 आहे. मग आपल्याला माहिती आहे जर डिफरन्शियल इक्वेशन नॉन एक्झॅक्ट असेल आणि होमोजिनियस असेल, बघा परत एकदा बघूया. जर डिफरन्शियल इक्वेशन नॉन एक्झॅक्ट असेल आणि होमोजिनियस असेल तर त्याचा इंटिग्रेटिंग फॅक्टर कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला काय 1/mx प्लस ny. ठीक आहे. सो हा फॉर्म्युला आता आपल्याला अप्लाय करायला लागेल. सो इंटिग्रेटिंग फॅक्टर कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला 1/mx प्लस ny. ठीक आहे. सोडवूया आता. आपल्याला m आणि n ची व्हॅल्यू माहिती आहे. सो 1 डिवायडेड बाय m. m म्हणजे काय इथं लिहिलंय आपण एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर
इंटू एक्स, जो काही एम आहे त्याला एक्स ने मल्टिप्लाय करा, प्लस एन किती आहे मायनस एक्स वाय, ओके ब्रॅकेटमध्ये निगेटिव्ह टर्म आहे ब्रॅकेटमध्ये, इंटू काय वाय. ठीक आहे, आता हे सोडूया. डिनॉमिनेटर सोडवणं कसं, एक्स ब्रॅकेट मधल्या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करणार, वाय ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करणार. सो इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल्स टू 1 अपॉन, लक्ष द्या आता, एक्स मल्टिप्लाय करूया दोन्ही टर्मला, एक्स इंटू एक्स स्क्वेअर म्हणजे किती एक्स क्यूब. ठीक आहे, आता एक्स कोणाला मल्टिप्लाय करणार प्लस वाय स्क्वेअरला, सो साइन येणार प्लस, आणि एक्स आणि वाय स्क्वेअरची मल्टिप्लिकेशन काय एक्स वाय स्क्वेअर. सो एक्स जर वाय स्क्वेअरला मल्टिप्लाय केला तर मला काय मिळतं प्लस एक्स वाय स्क्वेअर. ठीक आहे, आता काय करायचं आहे, हा वाय या मायनस एक्स वाय ला मल्टिप्लाय करायचं, साइन काय येणार प्लस मायनस मायनस, आणि एक्स वाय आणि वाय ची मल्टिप्लिकेशन फक्त वाय वाय ला मल्टिप्लाय होईल म्हणजे काय होणार एक्स वाय इंटू वाय वाय स्क्वेअर. सो काय आला प्लस मायनस मायनस एक्स वाय स्क्वेअर. ठीक आहे, सो सोडवलं. आता बघा काय सिम्प्लिफाय होते, डिनॉमिनेटर मध्ये दोन टर्म सेम आहेत विथ अपोजिट साइन, सो काय होतील त्या कॅन्सल होतील. कुठल्या टर्म आहेत त्या एक्स वाय स्क्वेअर आणि मायनस एक्स वाय स्क्वेअर कॅन्सल झाला, म्हणजे इंटिग्रेटिंग फॅक्टर आपल्याला काय मिळाला 1 डिवायडेड बाय एक्स क्यूब. सो बघा इतकं सोपं आहे हे एक्झाम्पल. काय केलंय, नॉन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन आहे आणि होमोजिनियस आहे, डिग्री प्रत्येकाची सेम आहे, म्हणून इंटिग्रेटिंगचा फॉर्म्युला काय आहे 1 अपॉन एम एक्स प्लस एन वाय. किती आला तो 1 अपॉन एक्स क्यूब. ठीक आहे, आता काय करायचं आहे, हे जे नॉन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन आहे ते एक्झॅक्टला चेंज करायचं आहे. कसं, हा जो काय इंटिग्रेटिंग फॅक्टर आलाय 1 अपॉन एक्स क्यूब या डिफरन्शियल इक्वेशनला मल्टिप्लाय करायचा. ठीक आहे, सो जे डिफरन्शियल इक्वेशन आहे ते पहिला लिहून घेतो. काय बघा आपलं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर डी एक्स मायनस एक्स वाय डी वाय इक्वल टू 0. मग आता याला हा 1 बाय एक्स क्यूब मल्टिप्लाय करायचा, म्हणजे प्रत्येक टर्मला 1 बाय एक्स क्यूब ने मल्टिप्लाय करा. पहिला एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरला 1 बाय एक्स क्यूब ने मल्टिप्लाय केलं तर काय येणार एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स क्यूब. एक्स वाय ला मल्टिप्लाय केलं तर काय येणार, फक्त हा एक्स क्यूब जो आहे तो डिनॉमिनेटरला आहे, सो सगळीकडे डिनॉमिनेटरला लिहा एक्स वाय डिवायडेड बाय एक्स क्यूब, आणि राईटला पण मल्टिप्लाय करा, सो 0 डिवायडेड बाय एक्स क्यूब. ठीक आहे, सो जो काही इंटिग्रेटिंग फॅक्टर होता तो आपण प्रत्येक टर्मला दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशन मधल्या मल्टिप्लाय केला. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन एक्स क्यूब मायनस एक्स वाय अपॉन एक्स क्यूब 0 अपॉन एक्स क्यूब. ठीक आहे, ओके. आता काय करायचं बघा, इंटिग्रेटिंग फॅक्टर मल्टिप्लाय केल्यानंतर काय करायचं, जिथं पॉसिबल आहे तिथं तो डिनॉमिनेटर न्यूमरेटरच्या प्रत्येक टर्मला सेपरेट करा आणि सिम्प्लिफाय करा. ठीक आहे, आता बघा काय करतो, पहिला डिनॉमिनेटर सेपरेट करत असताना कोणाला करणार एक्स स्क्वेअर, म्हणजे काय मिळणार एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स क्यूब, प्लस आता कोणाला सेपरेट करणार वाय स्क्वेअरला, म्हणजे काय येणार वाय स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स क्यूब डीएक्स आहे तसा, मायनस आता इथं काय आपल्याला डिनॉमिनेटर सेपरेट करायची गरज नाही, पण याच्यामध्ये एक कॅन्सलेशन होत आहे, न्यूमरेटर मधला एक एक्स आणि डिनॉमिनेटर मधल्या 3x मधनं कॅन्सल होईल, म्हणजे काय राहणार डिनॉमिनेटर मध्ये 2x राहतील, मग काय शिल्लक राहिलं मायनस वाय बाय एक्स स्क्वेअर डी वाय इक्वल टू 0 अपॉन एनिथिंग म्हणजे काय 0. ठीक आहे, लक्षात आलं. इंटिग्रेटिंग फॅक्टरने मल्टिप्लाय केल्यानंतर जो काही इंटिग्रेटिंग फॅक्टर आहे तो न्यूमरेटरच्या प्रत्येक टर्मला सिम्प्लिफाय करा किंवा सेपरेट करा. ओके, आता पुढे सोडवूया. सो इट इज इक्वल्स टू, बाकी कुठेही सिम्प्लिफाय होत नाही, फक्त ही टर्मच सिम्प्लिफाय होते, बाकीच्या सगळ्या टर्म ऍज इट इज राहतील, याच्यामध्ये काहीही सिम्प्लिफिकेशन नाही. ठीक आहे, आता काय सिम्प्लिफाय करूया, एक्स स्क्वेअर अपॉन एक्स क्यूब, याच्यामध्ये काय होतं न्यूमरेटरचे 2x डिनॉमिनेटरच्या 3x मधून कॅन्सल होतील, म्हणजे काय होणार आहे डिनॉमिनेटर मध्ये 1x शिल्लक राहील. ठीक आहे, म्हणजे पहिल्या टर्म मध्ये काय शिल्लक राहिलं x डिनॉमिनेटरला राहिलंय, म्हणजे कसं लिहितो आपण 1 बाय एक्स प्लस वाय स्क्वेअर बाय एक्स क्यूब आहे तसा डीएक्स मायनस वाय बाय एक्स स्क्वेअर, याच्यामध्ये पण काही सिम्प्लिफाय होत नाही त्यामुळे आहे तसा dy इक्वल टू 0. ठीक आहे, आता याच्या पुढे काहीही सिम्प्लिफाय होत नाही. आता हे जे डिफरन्शियल इक्वेशन आहे इंटिग्रेटिंग फॅक्टर मल्टिप्लाय केल्यानंतर हे कुठलं डिफरन्शियल इक्वेशन असतं, एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन असतं, ऑलवेज लक्षात ठेवा. आता ते एक्झॅक्ट दाखवत बसायचं नाही, डेल एम बाय डेल वाय इक्वल टू डेल एन बाय डेल एक्स दाखवायचं नाही,
ते एक्झॅक्टच असतं. आता आपण काय करणार, त्याचं डायरेक्ट सोल्युशन कॅल्क्युलेट करणार. मग काय असतं एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला इंटिग्रेशन एम डी एक्स प्लस एन डी वाय इक्वल टू सी. सो त्याच्यासाठी आपल्याला एम आणि एन लागतात. सो काय करूया, हे जे काही डिफरन्शियल इक्वेशन आहे ते आपल्या स्टँडर्ड फॉर्मशी कम्पेअर करूया. एम डी एक्स प्लस एन डी वाय इक्वल टू 0 आणि त्याच्यावरून एम आणि एन ची व्हॅल्यू शोधू. हा एम म्हणजे काय, dx सोबत जो आहे तो कोण आहे बघा, dx सोबत 1/x प्लस वाय स्क्वेअर बाय एक्स क्यूब. एन म्हणजे काय, dy सोबत जो आहे तो कोण आहे बघा, dy सोबत मायनस वाय बाय एक्स स्क्वेअर. साइन घ्यायला विसरायचं नाही. सो dy सोबत कोण आहे, मायनस वाय बाय एक्स स्क्वेअर म्हणजे काय, एन. ठीक आहे. मग आता कम्पेअर केलं, एम आणि एन ची व्हॅल्यू मिळाली. आता आपण काय करूया, सोल्युशन फाइंड आउट करूया एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनचं. काय फॉर्म्युला आताच सांगितलं मी तुम्हाला, इंटिग्रेशन एम डी एक्स प्लस इंटिग्रेशन एन डी वाय इक्वल टू सी. हा त्याच्यामध्ये पण इंटिग्रेशन एम चं कम्प्लीट घ्यायचं, y च्या टर्म कॉन्स्टंट, आणि n चं इंटिग्रेशन कम्प्लीट नाही घ्यायचं. त्यामधल्या अशा टर्म घ्यायच्या ज्यामध्ये x नाही आहे, x नसणाऱ्या टर्मचं इंटिग्रेशन घ्यायचं n मधल्या. ठीक आहे. ओके, सबस्टिट्यूट करूया मग m आणि n ची व्हॅल्यू. सो इंटिग्रेशन m कम्प्लीट घ्यायचं. m काय बघा आपला 1/x प्लस वाय स्क्वेअर बाय एक्स क्यूब dx प्लस, आता इंटिग्रेशन कोणाचं घ्यायचंय, n मधल्या अशा टर्म्सचं ज्यामध्ये x नाही. मग आता हा n आहे आपला. मग बघा जरा, x नसणारी टर्म आहे का n मध्ये, नाही. एक पण टर्म नाही आहे ज्याच्यामध्ये x नाही. इथं x दिसतोय म्हणजे ही टर्म घेणार नाही. x नसणारी टर्म आपल्याला पाहिजे. मग आहे का याच्यामध्ये x नसणारी टर्म, नाही आहे. मग काय घ्यायचं, x नसणारी एकही टर्म नसेल n मध्ये तर इंटिग्रेशन कोणासोबत घ्यायचं, 0 सोबत इक्वल टू सी. ठीक आहे. सो आता हे सोडवूया. सिंपल इंटिग्रेशन आहे, सम रूल, डिफरन्स रूल, कॉन्स्टंट इंटू फंक्शन रूल वापरून सोडवायचं. मग आता पहिलं जे इंटिग्रल आहे ते कोणासोबत घ्यायचं आहे, एक्स सोबत घ्यायचं आहे. म्हणजे एक्सच्या टर्म्सचं इंटिग्रेशन. एक्स सोडून दुसरी कुठली टर्म आली तर ती कॉन्स्टंट, ती इंटिग्रेशनच्या बाहेर घ्यायचं. ठीक आहे. ऍडिशन आहे म्हणजे प्रत्येकाचं इंटिग्रेशन सेपरेटली. पहिला कोणाचं इंटिग्रेशन घेणार, 1/x. याच्यामध्ये कुठला कॉन्स्टंट आहे का, नाही. सो इंटिग्रेशन कोणाचं घेणार, 1/x. ओके, प्लस आता दुसरी टर्म आहे वाय स्क्वेअर बाय एक्स क्यूब. कुठल्या टर्मचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे, एक्सच्या, म्हणजे कुठली आहे, एक्स क्यूब. ते सोडून जे काय राहिलंय वाय स्क्वेअर. हा काय कॉन्स्टंट आहे. आणि कॉन्स्टंट आणि फंक्शन आल्यावरती काय करतो आपण, कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर. कुठला आहे कॉन्स्टंट, वाय स्क्वेअर. सो इंटिग्रेशनच्या बाहेर. मग इंटिग्रेशन कोणाचं घेणार, फंक्शनचं. कुठलं आहे फंक्शन, 1/x क्यूब. याचं इंटिग्रेशन एक्स सोबत, प्लस 0चं इंटिग्रेशन काय असतं, 0 इक्वल टू सी. ठीक आहे. सोडूया आता. हे सिंपल इंटिग्रेशनचे रूल्स आहेत, स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत, आपल्याला माहिती आहे. सो 1/x चं इंटिग्रेशनचा फॉर्म्युला काय असतो, लॉग x. सो 1/x चं इंटिग्रेशन मी लिहितोय लॉग x प्लस वाय स्क्वेअर आहे तसा. आता कोणाचं इंटिग्रेशन घ्यायचं, 1/x क्यूबचं. पण 1 पॉवर फंक्शनच्या इंटिग्रेशनचा रूल नाही आपल्याकडे. आपल्याकडे फक्त पॉवर फंक्शनचा रूल आहे. मग आता हे जे पॉवर फंक्शन आहे एक्स क्यूब, हे मला न्यूमरेटरला शिफ्ट करायचं आहे. मग पॉवर फंक्शन जर न्यूमरेटरला गेलं तर काय होतं, त्याच्या पॉवरचं साइन चेंज होतं. म्हणजे x3 वरती गेलं तर काय होणार, x पॉवरचं साइन चेंज करा, +3चं काय होणार, -3. ठीक आहे. सो इंटिग्रेशन मध्ये काय लिहिणार, x⁻³ dx. ओके, +0 लिहायची गरज नाही, इक्वल टू सी. हे लक्षात ठेवा, जर डिनॉमिनेटरला पॉवर फंक्शन आलं तर ते न्यूमरेटरला शिफ्ट करा. कसं, बाय चेंजिंग दी साइन ऑफ पॉवर. x⁻³ चा काय होणार, x⁻³ आणि मग त्याचं इंटिग्रेशन घ्या पॉवर फंक्शनचा फॉर्म्युला वापरून. ठीक आहे. सो सोडूया. लॉग x आहे तसा, प्लस वाय स्क्वेअर पण आहे तसा. आता x⁻³ म्हणजे पॉवर फंक्शन आहे. काय इंटिग्रेशन असतं पॉवर फंक्शनचं, x⁻⁻1 डिवायडेड बाय पॉवर +1. आता आपली पॉवर काय, -3. मग x⁻³ चं इंटिग्रेशन काय येणार, x⁻³ +1 डिवायडेड बाय -3 +1. आता आपल्याला कॅल्क्युलेशन करता येतात. -3 + 1 म्हणजे किती, -2.
ओके, सो एक्स रेज टू -3 चे इंटिग्रेशन काय येणार, एक्स रेज टू -2 आणि डिवाइड बाय तीच पॉवर -2 -3 + 1 काय -2 इक्वल टू सी. ठीक आहे, आता एक फायनल सिम्प्लिफिकेशन करूया म्हणजे आपल्याला या दिलेल्या नॉन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन मिळेल. सो लॉग एक्स, आता इथे बघा काय सिम्प्लिफाय होतंय, प्लस मायनस म्हणजे काय, मायनस, हा प्लस आणि हा मायनस, मायनस आणि काय येणार वाय स्क्वेअर न्यूमरेटरला डिवायडेड बाय 2 डिनॉमिनेटरला, वाय स्क्वेअर डिवायडेड बाय 2 आणि काय राहिलं आता एक्स रेज टू -2. आताच सांगितलंय मी, पॉवर टर्म डिनॉमिनेटरची न्यूमरेटरला गेली किंवा न्यूमरेटरची डिनॉमिनेटरला आली तर त्याचं पॉवरचं साईन बदलतं. मग आता एक्स रेज टू -2 आहे, मला निगेटिव्ह पॉवर नको आहे, सो मी काय करणार, हा डिनॉमिनेटरला शिफ्ट करणार. मग एक्स रेज टू -2 जर डिनॉमिनेटरला गेला तर काय होणार, पॉवरचं साईन बदलणार म्हणजे काय होणार, एक्स रेज टू +2 आणि इक्वल टू सी. सो हे काय झालं आपलं दिलेल्या नॉन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन. ओके, लक्षात आलंय. परत एकदा रिवाइज करतो, दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन पहिला कम्पेअर करा mdx + ndy = 0 वरून, आणि त्याच्यावरून चेक करा दोन्ही पार्शियल डेरिव्हेटिव्ह सेम येतात का डिफरंट येतात. सेम आलं तर एक्झॅक्टचा फॉर्म्युला वापरा सोल्युशनचा, सोडवा. जर सेम नाही आलं तर नॉन एक्झॅक्ट, मग 4 पैकी कुठल्या रूल मध्ये जातंय चेक करायचं. मग आता आपल्याला दिलेलं जे डिफरन्शियल इक्वेशन आहे ते पहिल्या रूल मध्ये जातं का, कारण त्या डिफरन्शियल इक्वेशन मधल्या प्रत्येक टर्मची डिग्री सेम आहे, 2 आहे, म्हणजे हे होमोजिनियस इक्वेशन आहे ऑफ डिग्री 2. मग जर दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन होमोजिनियस असेल तर त्याचं इंटिग्रेटिंग फॅक्टर कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला 1/mx + ny. तो इंटिग्रेटिंग फॅक्टर शोधा आणि दिलेल्या नॉन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनला काय करा, मल्टिप्लाय करा. ठीक आहे, मल्टिप्लाय केल्यानंतर सिम्प्लिफाय करा, जे काही डिफरन्शियल इक्वेशन मिळेल ते काय असतं, एक्झॅक्ट असतं आणि ते कम्पेअर करून त्याचं सोल्युशन आपण कॅल्क्युलेट करतो. सो आय होप विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लक्षात आलं असेल की दिलेलं नॉन एक्झॅक्ट होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन कसं कॅल्क्युलेट करायचं. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.